वृद्ध लोक जर अशा खड्ड्यामध्ये पडले तर त्यांना प्राण सोडल्याशिवाय गत्यंतर नाही, इतकी बिकट अवस्था या सलगरा गावातल्या रस्त्याची झाली। का सलगरा गावातील लोक बोलत नसतील, का सलगरा गावातील लोक उठाव करत नसतील, का सलगरा गावातील लोक प्रशासनाला जाब विचारत नसतील, हा मोठा प्रश्न गुलदस्त्यातच आहे। सलगरा गावामध्ये आहेत, खरं तर लाज वाटायला पाहिजे लातूर जिल्ह्याला, असं हे या रस्त्याकडे पाहून आणि अशा प्रकारचे रस्ते या सलगऱ्यामध्ये आहेत। परंतु सलगऱ्यातील नागरिक, सलगऱ्यातील राजकीय वर्दस्थ असणारे व्यक्ती मात्र चिडीचूप बसलेले आहेत। याचं कारण गुलदस्त्यामध्ये अद्याप। नमस्कार मित्र, श्रीराम शेळके, आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज। महाराष्ट्र जीवन न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो। सध्या महाराष्ट्रभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची रणधुमाळी आहे। एकंदरीतच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रमसुद्धा जाहीर झालेला आहे। वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार वेगवेगळ्या रणांगणामध्ये उतरलेले आहेत, आपापला अजेंडा घेऊन ते मतदारांच्या समोर जात आहेत। मी आहे सध्या भातांगळी जिल्हा परिषद गट व बोरी पंचायत समिती गण, बरोबर ना? तर या गटामध्ये मी आलेलो आहे। लातूर जिल्ह्यामधील भातांगळी आणि बोरी हे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे गट आहेत आणि त्या अंतर्गत हे सलगरा नावाचं गाव आहे। आपण पाहू शकता इथपर्यंत रस्ता जो आहे तो चांगला आलेला आहे, परंतु मुख्य वस्तीमध्ये, भर वस्तीमध्ये जिथं माणसांची वस्ती आहे त्या वस्तीमध्ये आपण रस्ता पाहू शकता। जवळपास 2 ते 2.5 फूट खोल खड्डा आहे। इथं आपण पुढेही पाहू शकता, अक्षरशः रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। मला प्रश्न हा पडतो की हे उमेदवार जे येत आहेत मतदारांच्या समोर जाऊन मतदानाचा जोगवा मागतायत, परंतु हा जोगवा नेमकं कोणत्या आधारावर मागतायत, कशाच्या बेसवरती हा जोगवा मागत आहेत आणि मतदारांनी काय म्हणून त्यांना जोगवा वाढावा, हा मोठा प्रश्न इथं उपस्थित झालेला आहे। आपण पाहू शकता अगदी तळ्याचं स्वरूप या रस्त्याला आलेलं आहे। नागरिक मात्र गावातील हातबल आहेत, कोणच काही बोलायला तयार नाही। एकंदरीतच इथली राजकीय व्यवस्था ही खरंच इतकी कुचकामी आहे का, हा मोठा प्रश्न इथल्या जनसामान्यासमोर उभा टाकतोय। आज इथं बसलेले काही नागरिक आहेत। आज हे बाबांना दाखवा, कॅमेरामॅनला विनंती करतो की बाबांना दाखवा। बाबा, वय किती आहे तुमचं? वय किती आहे? नाही, ऐकू येत नाही। अक्षरशः बाबांचं वय माझ्या अंदाजे 80 ते 85 वर्ष वय असावं। आणि असे जर म्हातारे वृद्ध लोक जर अशा खड्ड्यामध्ये पडले तर त्यांना प्राण सोडल्याशिवाय गत्यंतर नाही, इतकी बिकट अवस्था या सलगरा गावातल्या रस्त्याची झाली। का सलगरा गावातील लोक बोलत नसतील, का सलगरा गावातील लोक उठाव करत नसतील, का सलगरा गावातील लोक प्रशासनाला जाब विचारत नसतील, हा मोठा प्रश्न गुलदस्त्यातच आहे। कारण हा रस्ता तुम्ही पाहू शकता, अक्षरशः तळ्याचं स्वरूप म्हणतोय मी, तळ्याचं स्वरूप इथं आलेलं आहे। माझ्यासोबत काही नागरिक सुद्धा आहेत। बाबा, काय नाव आहे आपलं? राम गायकवाड. तर काय ही रस्त्याचं स्वरूप असं आहे, काय म्हणजे काय सांगावं आता आम्ही? कशामुळं रस्ता झाला नाही इथला? तर कशामुळं आता वांदे चालू आहेत, कशामुळे वांदे चालू आहेत की काय नाही, की ही काय आम्हाला माहिती नाही। बरं. तर ही रस्ता मग तुम्ही ग्रामपंचायतकडे तक्रार मांडली नाही का? मांडली आहे की. मांडले। हा, मग ग्रामपंचायतला कळणार काय हा. इथं? आता ग्रामपंचायत काय बाहेर गावी आहे का? बरं. इथंच आहे ना, बरं, मग त्यांना समजू नका. मग संध्याकाळी कसं, रात्री अपरात्री कसा प्रवास करता इथून तुम्ही? प्रवास काय पडलेत माणसं इथं. पडलेत? हा, बरेच माणसं पडल्यात। हा, माझी सून, माझा लेक सुद्धा पडला तेव्हा त्या तिथं। बरं। हा, दगडावर लेकरा सहित पडले गाडी. मोठ्या प्रमाणात अपघात सुद्धा होत आहेत, वृद्ध व्यक्ती सुद्धा पडल्या जात आहेत। दादा, जर एखादा डिलिव्हरीचा पेशंट असेल तर त्या डिलिव्हरीच्या पेशंटला न्यायचं कसं, हा प्रश्न पडत असेल? ते राहिलं हो, चांगली पडल्यात ते काय हो, चालायचं, चांगली पडलेली आता. हा, मग दादा? ही कैफियत कधी तुम्ही प्रशासनाच्या दरबारात मांडली नाही का? मानली होती, पोलीस गाडी आलती, गाव कोणी काय करू शकत? पोलीस गाडी येऊन बघितले रस्ता चालू होता इथं, हं. आडवडी केली गेली माघारी. आडवाडी केली हा, म्हणजे राजकीय अडवणूक होते का उगा शेजाऱ्या पाजाऱ्याची अडवणूक? शेजारी पाजाऱ्याचे. राजकीय हस्तक्षेप कुठलाच नाही, राजकीय हस्तक्षेप कुठला नाही, परंतु शेजाऱ्यांनी संगनमतामध्ये हा खरं तर वाद मिटवला पाहिजे। ग्रामपंचायतच्या पारावर बसून हा खरं तर वाद मिटवला पाहिजे। एकंदरीतच सर्वानुमते संगनमतानं हा वाद मिटवला पाहिजे आणि हा रस्ता खुला करायला पाहिजे। प्रगती फक्त एकट्या दोकट्याची नसते, तर प्रगती ही आपली गावाची असते, प्रगती राज्याची असते आणि प्रगती देशाची असते। म्हणून या प्रगतीमध्ये हे बाधक असे रस्ते ठरत आहेत। आपण पाहू शकता जवळपास 3 ते 3.5 फूट खोल हे रस्ते आहेत आणि तळ्याचं स्वरूप आलेले रस्ते या सलगरा गावामध्ये आहेत। खरं तर लाज वाटायला पाहिजे लातूर जिल्ह्याला, असं हे
या रस्त्याकडे पाहून आणि अशा प्रकारचे रस्ते या सलगऱ्यामध्ये आहेत. परंतु सलगऱ्यातील नागरिक, सलगऱ्यातील राजकीय वर्धस्त असणारे व्यक्ती मात्र चिडीचूप बसलेले आहेत. याचं कारण गुलदस्त्यामध्ये अद्याप बांधून ठेवलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट खयीम शेख सह मी तुळशीराम शेळके, महाराष्ट्र जीवन न्यूज, सलगरा, लातूर.